मोतीबिंदू ऑपरेशनमध्ये रिस्क किती असते? सध्या मोतीबिंदू ऑपरेशन हे एकदम ॲडव्हान्स फेको सिस्टीम किंवा लेझर असिस्टेड सिस्टीमने होतं, तर ह्यामध्ये रिस्क एकदम कमी झाली आहे. तर एक ज्युनियर सर्जनच्या हाताखाली पण हा रिस्क 1% पेक्षा कमी आहे आणि सिनियर सर्जनच्या हाताखाली ही 0.01% रिस्क असते. तर 99.99% ऑपरेशन एकदम सेफ होतात. एक 5 ते 7 मिनिटांमध्ये ऑपरेशन होऊन जातात. त्याच्यामध्ये साधारणतः इंजेक्शन द्यावं लागत नाही, त्यामुळे ॲनेस्थेशियाचे साईड इफेक्ट्स होत नाही आणि त्यामुळे बरेचसे 99% पेशंट्स फार खुश असतात. काही लोकांना मात्र ड्रायनेस होण्याची शक्यता असते. तर ड्रायनेसची लिंक आम्ही दुसऱ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तुम्ही विचार न करता मोतीबिंदूचं ऑपरेशन फर्स्ट किंवा सेकंड स्टेजमध्ये करून घेतले तर ते ऑपरेशन एकदम सेफ होते, इझी होते आणि ॲक्युरेट होते आणि 99.99% आमचे पेशंट्स चष्मे वापरत नाही.